ड्रायव्हर लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा आता पारित केलेला आहे। 3 तारीख रात्री 12 वाजेपासून सोलापुरात आणि पूर्ण राज्यात मालवाहतूक आणि पूर्ण चालक ठप बंद करणं या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा देतो। हा काळा कायदा, अत्याचारी कायदा सरकारने लवकरीत मागे घ्यावा। नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ये राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि 3 तारीख रात्री 12 वाजेपासून सोलापुरात आणि पूर्ण राज्यात मालवाहतूक आणि पूर्ण चालक ठप बंद करणं असे ऑर्डर काढलेले आहे आणि सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे। तरी पण आज जे पण लोकांनी गाड्या बंद केलेले मी त्यांना आवाहन करतो की आज गाड्या चालू ठेवा। 3 तारखे रात्री 12 वाजेपासून आपले सर्व गाड्या बंद राहणार आहे। शेतकऱ्यांसाठी जे जुलमी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरून जवळपास 700 शेतकऱ्यांचा बळी घेण्यात या केंद्र सरकारने पुन्हा एक नवा जुलमी कायदा, अन्याय आणि ड्रायव्हर लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा आता पारित केलेला आहे। यामध्ये ट्रक चालकाच्या कडून ऍक्सिडेंट झाल्यास 10 लाख रुपये त्याला दंड किंवा 7 वर्षाची शिक्षा असा तो काळा कायदा आहे। या कायद्याविरुद्ध संपूर्ण देशभरामध्ये ड्रायव्हर, ट्रक चालक, सर्व प्रकारचे चालक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। सर्वप्रथम मी या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा देतो। हा काळा कायदा, अत्याचारी कायदा सरकारने लवकरीत मागे घ्यावा, रद्द करावा अशी मागणी करतो। आज देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा पडतो आहे। जागोजागी सगळ्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे। तरी पण सरकारला जाग येत नसेल तर मला वाटतं की हे या सरकारच्या नाकर्तेपणाचा एक कळस आहे। केंद्र सरकार अशा प्रकारचे जुलमी कायदे आणून जनतेला वेठीस धरण्याचं काम करतोय। जनतेवर अन्याय करणारं जो काम करतोय, या सर्व कायद्याच्या विरुद्ध जर आंदोलन होत असेल, लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील तर निश्चित रूपानं त्यांच्या हक्कासाठी त्यांचा अधिकार आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे आणि पूर्णतः पाठिंबा आहे। जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत या लोकांनी आपलं आंदोलन ठेवावं। आम्ही सर्व शक्तीनिशी या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी राहू।